नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अतिशय झटपट तयार होणारी उपवासाची साबुदाणा कुरडई कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर आज आपण कुरडई बनवण्यासाठी अजिबात चीक शिजवणार नाही आहोत, तरी देखील तुम्ही इथे बघू शकता कुरडई मस्त अशी पांढरी शुभ्र बनून तयार झालेली आहे आणि तळल्यानंतर सुद्धा ती मस्त अशी दुप्पट तिप्पट फुलते। बनवायला अतिशय सोपी आहे। तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी कुरडई बनवत असाल तरी देखील न चुकता बनवाल याची मला खात्री आहे। अतिशय बनवायला सोपी अशी ही उपवासाची साबुदाणा कुरडई कशी बनवायची ते पाहूयात। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा कुरडई बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या इतका स्वच्छ निवडलेला साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा कोणत्याही एका भांड्याने मोजून घ्या, म्हणजे मग पाण्याचं प्रमाण चुकणार नाही। आता साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि 2 ते 3 वेळा पाण्याने चांगलं स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचंय, म्हणजे मग यामध्ये असलेला कचरा, धूळ, घाण निघून जाईल। तर हे बघा, साबुदाणा हाताने चांगला चोळून मी 2 ते 3 वेळा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला। आता यामध्ये आपल्याला साबुदाणा पाण्यात बुडेल इतपत पाणी घालायचंय आणि यावरती झाकण ठेवून 5 ते 6 तासांसाठी साबुदाणा आपल्याला असाच भिजत ठेवायचा आहे। 5 तासानंतर यावरचं झाकण काढून बघितलं तर बघा, साबुदाणा आपला अगदी व्यवस्थित भिजलेला आहे। याला आपल्याला चमच्याने असं मोकळं करून घ्यायचंय। तर हे बघा, साबुदाण्याचा प्रत्येक दाणा छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे, म्हणजेच आपला साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलाय। आता काय करायचं, ज्या वाटीने मोजून आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने मोजून 4 वाट्या कडकडीत गरम केलेलं पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय। तर लक्षात ठेवा, 2 वाट्या साबुदाणा घेतला होता त्यासाठी आपण 4 वाट्या कडकडीत गरम केलेलं पाणी यामध्ये घातलेलं आहे। पाणी घालून याला एकदा आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय। मीठ घातलं की पुन्हा एकदा याला चांगलं हलवून घ्यायचं। त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हा साबुदाणा आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये असाच भिजत ठेवायचा आहे। तर हे बघा, रात्रभर साबुदाणा गरम पाण्यामध्ये भिजू दिला। त्यानंतर साबुदाणा आणखीन फुललेला आहे आणि थोडासा चिकटसर देखील झालेला आहे आणि कुरडई बनवण्यासाठी आपल्याला हा असाच साबुदाणा हवाय। चमच्याने याला हलवून थोडंसं मिक्स करून घेऊ। यानंतर एक भांडं घ्यायचंय, त्यावरती आपल्याला ही अशी पुरणाची चाळणी ठेवायची आणि या चाळणीमध्ये आपल्याला थोडा थोडा साबुदाणा काढून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला चमच्याने, तांब्याने किंवा फुलपात्राने या चाळणीवरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने घासायचं आहे, म्हणजे मग चाळणीतून गाळून खाली भांड्यामध्ये शिल्लक राहील मस्त असा मऊसूत पांढरा शुभ्र साबुदाण्याचा चीक। तर हे बघा, अगदी फटाफट साबुदाणा गाळला जातोय। चमच्याने अशा पद्धतीने स्मॅश करून घेतलं की साबुदाणा अगदी पटकन गाळला जातो आणि असा हा आपल्याला मऊसूत पांढरा शुभ्र चीक मिळतो। तर आता अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेला साबुदाणा देखील चाळणीतून गाळून घेऊ। तर हे बघा, सगळा साबुदाणा चाळणीतून गाळून घेतला आणि भांड्यामध्ये शिल्लक राहिलाय तो मस्त मऊसूत आणि पांढरा शुभ्र चीक, छान असा चिकटसर चीक आपल्याला इथे मिळालेला आहे। आणि हा चीक आपल्याला आता शिजवायचा नाहीये, तर न शिजवताच आपण याच्या कुरडया घालून घेणार आहोत। तर हे बघा, त्यासाठी इथे मी कुरडई बनवण्याचा सोर्या घेतलाय आणि त्यामध्ये अशी बारीक छिद्रांची प्लेट घातलेली आहे। आता या सोर्यामध्ये आपल्याला चीक भरून घ्यायचा, तर चमच्याने बघा मी या सोर्यामध्ये चीक भरून घेते। सोर्यामध्ये चीक भरत असताना थोडासा दाबून भरायचा आहे, यामध्ये एअर गॅप राहता कामा नये, नाहीतर मग कुरडईची तार तुटू शकते। तर हे बघा, असा दाबून दाबून सोर्यामध्ये आपल्याला चीक चांगला भरून घ्यायचा आहे। त्यानंतर सोर्याचं झाकण लावून एखाद्या प्लास्टिक शीटवरती किंवा कोरड्या स्वच्छ सुती कपड्यावरती आपल्याला कुरडया घालून घ्यायच्या आहेत। बघा, चीक अगदी व्यवस्थित तयार झालेला असल्यामुळे कुरडईची तार मध्येच कुठेही तुटत नाही। छान अशी गोलाकार कुरडई बनून तयार होतीये। मस्त अशा ह्या पांढऱ्या शुभ्र साबुदाण्याच्या कुरडया बनून तयार झालेल्या आहेत। कुरडई घालताना कुठेही सोर्या जड जात नाहीये, अगदी सहज ही कुरडई घालता येते। तर आता अशाच पद्धतीने मी बघा सगळ्या कुरडया घालून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी या प्लास्टिक शीटवरती सगळ्या कुरडया छान अशा गोलाकार घालून घेतल्यात। आता या कुरडया आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत।
तर हे बघा 2 दिवस कडक उन्हामध्ये मी कुरडया चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत आणि अगदी व्यवस्थित ह्या वाळलेल्या आहेत। आता ह्या अशा पद्धतीने सुकवून घेतलेल्या कुरडया तुम्ही 1 ते 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा कधी उपवास असेल तेव्हा तुम्ही ते उपवासासाठी तळून खाऊ शकता। मस्त अशा ह्या वाळल्यानंतर पण पांढऱ्या शुभ्र कुरडया आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। आता याला आपण तळून सुद्धा बघूया। तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कुरडई तेलामध्ये घातल्याबरोबर छान अशी फुललेली आहे। मस्त दुप्पट तिप्पट या कुरडया फुलतात आणि छान अशा पांढऱ्या शुभ्र होतात। खायला देखील अतिशय खुसखुशीत लागतात। व्हिडिओमध्ये सांगितलेलं पाण्याचं अचूक प्रमाण घेऊन जर का तुम्ही देखील ही अशी साबुदाणा कुरडई बनवली तर नक्कीच तुमची कुरडई बिघडणार नाही, अगदी मस्त पांढरी शुभ्र बनून तयार होईल। तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा ह्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या उपवासाच्या साबुदाण्याच्या कुरडया नक्की करून बघा। या कुरडया बनवायला खूप सोपे आहेत, यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने या कुरडया बनवून तयार होतात। तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी ह्या कुरडया बनवत असाल तरी देखील तुमच्या कुरडया अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र बनवून तयार होतील। तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।